नमस्कार मित्रांनो, कसे आहात? चांगलंय. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तर आज आपण जात आहोत मानकोलीला. आज माझ्या भाच्याचा बर्थडे आहे. सो पहिले आम्ही जाणार आहोत त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायला. सायकल घ्यायची ठरवलं आहे. तर बघू, आपण जाऊया आधी ठाणा स्टेशनला. ठाणा स्टेशनला सायकलचे शॉप्स आहेत भरपूर. तर तिथून आपण एक 3 व्हीलर सायकल घेऊ. बाकी बघू अजून काय रस्ता दिसतोय नवीन. ट्रॅफिक, खड्डे हे आपलं नेहमीच आहे, कारण आज प्रवास ठाणे टू मानकोली आहे. मानकोलीला आता ब्रिज नवीन झाला आहे, तर ट्रॅफिक पण भेटतं का बघूया. कोण? आता वाजले संध्याकाळचे 7 आणि ट्रॅफिक खूप जास्त झालंय. आपण जातोय 3 नाक्याला सध्या. ऑफिसेस सुटायचा टायमिंग पण आहे हा, त्यामुळे ट्रॅफिक तर असणारच. पीक टाइम, पीक आवर्स. किती मोठं ट्रॅफिक आहे, किती लांब पर्यंत आहे तुम्ही बघू शकता. दुपारीच जायला हवं होतं. इथून मेट्रो पण आता वरती आहे, कधी चालू होणार आहे, काम पूर्ण झालंय की नाही झालंय काय समजत नाही. तर आता आपण आहोत 3 नाक्याला. आम्ही लहान होतो तेव्हा 3 नाका किती मोकळा मोकळा वाटायचा. आता पूर्ण गर्दी झाली, बिल्डिंग्स, रोड मोठे, गाड्या भरपूर. त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट पण वाढतं असं नाहीये. सगळीकडेच ट्रॅफिक झालंय. तर आपण जाणार आहोत जांभी नाक्याला. जांभी नाक्याला पण ट्रॅफिक भेटणार आहे. गाडी लावायला जागा भेटली पाहिजे कुठेतरी, नाहीतर काय ट्रॅफिक खूप उशीर होणार आहे. काय लोक कसे उलटे सुलटे कसे पण जातात ना. सायकलवाले लेफ्टने पण जाऊ शकतात. कन्फ्युज झालेला आहे. ही पहिली बलेनो पण कशी होती? ही जुनी बलेनो आहे मित्रांनो आपल्या समोर. जुनी बलेनो सिडन होती, मस्त वाटते. सुझुकीच्या गाड्या मस्त आहेत, लो मेंटेनन्स. भले सेफ्टी रेटिंग नाही आहे, पण तरी जो नीट चालवतो त्याच्यासाठी सेफ्टी रेटिंग मॅटर नाही करत. बात तो सही है. म्हणजे जे सेफली चालवतात गाडी. आणि रॅश ड्रायव्हर असेल तर 5च्या रेटिंगच्या गाडीचा पण काय फायदा नाही आहे. राईटने इथून जाऊया का आपण? पूर्ण ट्रॅफिक भेटेल का? मलाच विचारते तर मला काय नाही माहिती. ट्रॅफिक नाही भेटणार. जरा जमती मला राईट.
मित्रांनो, आता आपण आलो आहोत तलावपालीला. तर लेफ्टने तलावपाली आहे. बघू कुठे पार्किंग भेटते का, रोडला पार्किंग करू आणि मग थोडं चालत जाऊन आतमध्ये गिफ्ट बघू, सायकल बघू. म्हणजे संध्याकाळ होत आली, झालीच आहे. म्हणजे बायकोने सांगितलं झाली म्हणजे झाली. बघू पार्किंग कुठे भेटते का. चा वार आहे मंगळवार. मंगळवारची आजची तारीख 28. इवन नंबर. पार्किंग आहे इथे. गाडी लावलं तर आहे का? तलावपाळी बघितली का मित्रांनो. पार्किंगला गाड्या पूर्ण लाईन मध्ये लागल्या आहेत. गाडी लावायला कुठेच जागा नाहीये. बस स्टॉप. इथे लागू शकतो का? जागा नाही ना, मोठी गाडी आहे. आज पण पूर्ण पॅक आहे. ट्यूजडे. लोक आले फिरायला. हे असं एक व्ह्यू पण घेऊ तलावपालीचा. तर मित्रांनो, आता आपल्याला सायकल शोधत शोधत वाजलेत संध्याकाळचे रात्रीचे 8. सायकल आपण घेतली आहे फायनली. उशीर झाला. आता जाऊया आपण मानकोली. तर फक्त ट्रॅफिक जरा कमी भेटलं पाहिजे. भेटलंच नाही पाहिजे. भेटलंच नाही पाहिजे असं तर नाही होणार. ट्रॅफिक तर भेटलं. काय माणसं असतात. सगळं ठाणा मार्केटला भरपूर शॉप्स आहेत सायकलचे. सगळीकडे वेगवेगळ्या प्राइसेस आहेत. लोक रस्ता क्रॉस करताना विचार पण नाही करत. तर काय लागलं असतं, काय झालं असतं, माझ्यावरती आले असतं. कॅमेरा तर चालू होता आपला, काही प्रॉब्लेम नव्हता आपल्याला. पण तरी त्याला लागलं असतं, काय झालं असतं. आता आपण गोकुळनगर रोडला आहोत मित्रांनो. इकडे पण ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक भरपूर बोलतोय मी, पण काय ट्रॅफिक तर आहेच. संध्याकाळची गाडी बाहेर काढली तर ट्रॅफिक तर भेटणारच. आता आपण आलो आहोत माझीवाड्याला. इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट फॉर मानकोली. ट्रॅफिक मध्ये पण गाडी चालवणं इज हार्ड. खड्डे
वाटलं इथूनच ट्रॅफिक भेटते की काय. कंटेनर बंद होता वाटतं मागे. ते लाईट्स, स्ट्रीट लाईट अजून नाही लावलेत. गाड्या तर भरपूरच रोडला. रोड मोठा आहे त्यामुळे काय वाटत नाही. 4 लेन रोड. तर ब्रिज उतरल्यापासून ट्रॅफिक चालू असायचं. आता बऱ्यापैकी कमी झाले ट्रॅफिक. लोक पण मध्येच क्रॉसिंग साठी असे उभे आहेत. अंधारात दिसत पण नाही. ते नायराचा पेट्रोल पंप झालाय. या रोडला एकच पेट्रोल पंप आहे नायराचा. पुढे कुठेच पेट्रोल पंप नाही आहे. मानकोलीच्या पुढे कदाचित HP चा वगैरे आहे वाटतं, पण मानकोलीपर्यंत हा एकच पेट्रोल पंप आहे. त्याकडे स्ट्रीट लाईट हे लावले पण चालू नाही केल्यात. स्टँड स्ट्रीट लॅम्पसाठी पोल आहेत, स्ट्रीट लाईट नाही आहेत. पोल दिसतात. तर स्ट्रीट लाईटचं उद्घाटन कधी आहे काय माहिती. खाडीच्या वरती खूप भीती वाटते गाडी चालवायला, काय माहित का. आता येईल बॉम्बे ढाबा. नवीन ब्रिजचं डांबर वाहून गेलंय मध्ये मध्ये. तर हा कॉन्क्रीटचा रोड आहे. इकडे एक बॉम्बे ढाबा नंतर राईटला इंडियन पेट्रोल पंप आहे. पर्यंत 2 पेट्रोल पंप तरी आहेत आता. मानकोलीसाठी तुम्हाला जायचं असेल ना, तर ट्रॅफिक नको असेल तर हायवेनेच घ्या गाडी. आणि हायवेने गेल्यानंतर पुढे त्यांनी एक लेफ्टला छोटा सर्व्हिस रोड दिलाय ब्रिजच्या बाजूने. तिथून तुम्ही जाऊ शकता. जर तुम्ही सर्व्हिस रोडने घेतलात प्रॉपर तर मग तुम्हाला ते ट्रकचं वगैरे ट्रॅफिक भेटणार. हा सर्व्हिस रोड एक बनवलंय. तर लेफ्टला बघा तुम्ही ट्रकची काय लाईन लागली. तिथून जर तुम्ही गाडी टाकली तर तुम्ही मागेच अडकणार. कारण पुढे इथे ट्रॅफिकवाले थांबवून ठेवतात ट्रकवाल्यांना. हे जर कोणाला माहिती नसेल तर त्यांच्यासाठी आहे, जे मानकोलीला येतात किंवा ज्यांना मानकोलीला यायचं आहे. बाकी मानकोली पुढे जाण्यासाठी, कल्याणला वगैरे जाण्यासाठी तर काय बाजूला ब्रिज आहे, ब्रिजवरून डायरेक्ट जाऊ शकता. आता तुम्ही बघू शकता, आपण जर लेफ्टने सर्व्हिस रोडने जर घेतली असती गाडी तर आपण किती मागे अडकलो असतो.
तर आता आपण पोचलो मानकोली नाक्याला. हे बघा इथे बघितलं ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक पोलीस. इथे पण आतमधला रोड खूप खराब झालाय, सगळे डंपर आणि हे सगळं येतात. तर मित्रांनो आता आपण पोचलोय मानकोलीला. तर भेटूया परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो आता आपण परत चाललो आहोत घरी मानकोलीवरून ठाणे. आणि पावसाने पण आपली हजेरी लावली आहे, पाऊस सुरू झाला आहे. रोडला अजूनही लाईट्स लावले नाही आहेत, स्ट्रीट लाईट पूर्ण काळोख. रोड पण आणि आता बऱ्यापैकी खाली आहे रात्रीचा. आधी खूप ट्रॅफिक असायचं, आता मस्त झाले. पावसात गाडी चालवायला पण मजा येते. तुला हमेशाच आवडतं, कुठल्याही परिस्थितीमध्ये तो गाडी चालवायला तुला मजा येते. कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनवलाय, मध्ये मध्ये ते पॅचेस आहेत त्याच्यामुळे खूप गाडी आपटते त्याच्यावरती. प्लेन रोड नाही. मुंबई ढाबाच्या ऑपोजिट महफिल ढाबा आहे, महफिल ढाबा. लास्ट टाइम एकदा मी तिकडे गेलेलो ऑफिसच्या फ्रेंड्स बरोबर. तिथे खाडीचा पूर्ण स्मेल येतो, पण आता माहिती नाही, पण आधी येत होता. 6 महिन्या आधी आम्ही कदाचित गेलो होतो. रस्ता क्रॉस करतोय, स्टंट. तेच ना, किती रिस्की आहे. स्ट्रीट लाईट पण नाही, काळो किती आहे. आणि त्यांनी कपडे पण असे ब्लॅक अँड व्हाईटच घातलेले. व्हाईट होता कुर्ता म्हणून दिसत होता. किती टाइम वाचतो रोड बनल्यानंतर. 1 ते 1.5 तास जायचा ट्रॅफिक मध्ये, आता 10 मिनिटात पोचायला होतं. तर मित्रांनो इथेच आपण व्हिडिओचा एंड करूया. आपण आता पोहोचलोय घरी. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, गुड नाईट. आणि हां, ड्राईव्ह सेफ, एन्जॉय द राईड.